नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। उद्धव ठाकरे और राज ठाकरे की मुलाकात के बाद अब एकनाथ शिंदे ने भी बड़ी राजनीतिक रणनीति की तैयारी कर ली है। मुंबई के शिवाजी पार्क स्थित सावरकर स्मारक सभागृह में शिवसेना शिंदे गुट ने पार्टी पदाधिकारियों के साथ अहम बैठक की। चुनाव से पहले हुई इस बैठक और चर्चा को बेहद अहम माना जा रहा है। मंच से उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने साफ शब्दों में कहा, अगर पार्टी की छवि खराब करने वाले तत्व सामने आए तो परिवार के भीतर ही सख्त कार्रवाई से पीछे नहीं हटेंगे। कार्यक्रम के दौरान कार्यकर्ताओं को संयम और जवाबदेही का निर्देश दिया गया। वहीं विधायक दीपक केसरकर ने पार्टी संगठन के चुनाव और पार्टी कार्यकर्ताओं के लिए चुनावी तैयारी के लिए नए ऐप सहित बैठक के फैसलों की जानकारी मीडिया को दी और विरोधियों पर उप मुख्यमंत्री की छवि बिगाड़ने का आरोप भी लगाया। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता हा लोकशाहीचा होता। इलेक्शन कमिशनने ज्या सूचना शिवसेना पक्षाला दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आदरणीय बाळासाहेब असताना त्यांनी आपल्या पक्षामध्ये केलेली होती आणि त्याप्रमाणे पक्षाच्या निवडणुकांची पद्धती त्यांनी ठरवून दिलेली होती। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेमणुका करण्याची एक वेगळी पद्धत ही पुन्हा एकदा या पक्षामध्ये येऊ घातलेली होती आणि ज्याला मगाशी आपण मला प्रश्न केलेला होता सुप्रीम कोर्टामध्ये असलेल्या केसच्या संदर्भात त्याला सुद्धा ह्याचा उल्लेख आलेला होता की ही जी लोकशाही पद्धत होती पक्षामध्ये ती कुठेतरी संपलेली होती आणि ती पुन्हा एकदा पुनर्जीवित होते। पक्षाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पद्धतीने कशी घ्यायची याच्या संदर्भातलं डिटेल मार्गदर्शन आदरणीय आमचे पक्ष नेतृत्व करणारे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वांना केलेले आहे आणि त्याप्रमाणे येत्या 15 दिवसामध्ये ज्या वेळेला पक्षातील जो कार्यकारी सदस्य असतो याची ज्यावेळेला निवड होईल त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही चुकीची बाब त्याच्यामध्ये असता कामा नये। एखादा बोगस जर असा कार्यकर्ता असेल तर त्याला सुद्धा त्या प्रक्रियेमधून बाहेर ठेवलं पाहिजे। लोकशाही पद्धतीने ही निवडणूक झाली पाहिजे आणि हे सर्व करत असताना पुढच्या काळामध्ये लोकांना कसा न्याय देता येईल या दृष्टीने प्रत्येक ठिकाणची रचना कशी असेल, ती नगरपालिका क्षेत्रामध्ये कशी असेल, ग्रामीण क्षेत्रामध्ये कशी असेल, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कशी असेल याच्यावर सविस्तर चर्चा झाली। सविस्तर आपलं मार्गदर्शन करत असताना शिंदे साहेबांनी कशा रीतीने आपण ही कार्यकर्त्यांच्या आता निवडणुका व्हायच्या आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि तिथं कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने याच्यामध्ये कार्यरत झालं पाहिजे असा स्पष्ट संदेश आज सर्व प्रमुख मंडळींना दिलेला आहे।